नमस्कार. ऊर्जा त्या फॅक्टरीच्या इथे पोहोचलेली असते. त्यावेळेला विक्रांतने पद्माच्या गळ्याभोवती हात टाकत तिच्या डोक्यावरती बंदूक रोखलेली असते. त्यावेळेला ऊर्जा सुद्धा बंदूक घेऊन आतमध्ये येते आणि ऊर्जा विक्रांतला बोलते, विक्रांत विक्रांत तुझा माझ्यावरती राग आहे. तू पद्माला सोड, उगाचच नको तिथे आगाऊपणा करू नकोस. त्यावेळेला विक्रांत बोलतो, ऊर्जा शिंदे, मला माहिती होतं तू इथे येणार. माझ्या प्रत्येक प्लॅनवरती तूच पाणी फिरवलंस ना, आणि म्हणूनच आता मी तुला संपवायला इथे आणलंय. त्यावेळेला पद्मा ऊर्जाला बोलते, ऊर्जाताई तुम्ही कशाला इथे आलात? ऊर्जाताई तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा, तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यावेळेला ऊर्जा बोलते, परिणामांचा विचार मी करत नाही पद्मा. खरं सांगू का, लवकरात लवकर मला या माणसाला धडा शिकवायचाच आहे. कायद्याने या माणसाला शिक्षा करायची आहे. हे बघ हे विक्रांत शिर्के, हिम्मत असेल ना तर माझ्यासोबत लढून दाखव, बाकी कोणासोबतही लढण्याची गरज नाहीये तुला. तेव्हा मात्र विक्रांत पद्माला जोरात ढकलून देतो आणि तो ऊर्जाच्या दिशेने जात असतो. त्यावेळेला ऊर्जा बोलते, हे बघ विक्रांत, तिथल्या तिथे थांब, पुढे यायची हिम्मत सुद्धा करू नकोस. तेव्हा मात्र विक्रांत मोठ्याने बोलतो, काय करशील? गोळी झाडशील? झाड, मला सुद्धा बघायची आहे कशी गोळी झाडतेस ती. त्याच वेळेला ऊर्जा बोलते, सांगितलं ना माझ्या जवळ येऊ नकोस म्हणून. पण काही झालं तरी विक्रांत मात्र ऐकत नसतो आणि शेवटी ऊर्जाच्या बंदुकीतून गोळी सुटलेली असते आणि ती त्या विक्रांतच्या छातीमध्ये घुसलेली असते. खरं बघायला गेलं तर ऊर्जाच्या बंदुकीतून गोळी सुटलेलीच नसते. पाठीकडून कुणीतरी विक्रांतचा काठा काढलेला असतो. त्याच वेळेला विक्रांत रक्तबंबाळ होऊन खाली निपचित पडतो. त्याच वेळेला ऊर्जा आणि पद्मा खूप घाबरतात. ऊर्जा लगेच विक्रांत जवळ जाते आणि त्याची नस चेक करत असते. त्याच वेळेला मात्र विक्रांतने जीव सोडला हे ऊर्जाच्या लक्षात येतं आणि तेवढ्याच क्षणात तिथे पोलीस हजर होतात आणि इन्स्पेक्टर साहेब ऊर्जाला बोलतात, ॲडव्होकेट ऊर्जा जहागीरदार, यू आर अंडर अरेस्ट. हे ऐकल्यानंतर ऊर्जाचे धाबेच दणाणतात. त्याच वेळेला लगेच पद्मा इन्स्पेक्टर साहेबांना बोलते, इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय तुम्ही? तुम्ही ऊर्जाताईंना अटक का करताय? त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, तुमच्या समोर तर गुन्हा झालाय. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे उर्फ जागीरदारने या विक्रांतवरती गोळी झाडली आणि त्याचा जीव घेतला. तेव्हा मात्र ऊर्जा पद्माला बोलते, पद्मा पद्मा तू शांत हो, मी आलेच. त्यावेळेला मोठ्याने पद्मा बोलते, ऊर्जाताई तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ऊर्जाताईला अटक करूच शकत नाही. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, आमच्याकडे अटक वॉरंट आहे आणि तुम्ही असा आमच्यावरती आरोप नाही करू शकत. त्यावेळेला लगेच पद्मा बोलते, इन्स्पेक्टर साहेब माझं तसं काही म्हणणंच नाहीये. अहो तुम्हाला जे काम करायचं आहे ते तुम्ही नक्कीच करा, पण खरं सांगू का, अहो ज्यांनी गुन्हा केलाय त्याला तर अटक करा तुम्ही. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्यावेळेला पद्मा बोलते, ऊर्जाताईंनी विक्रांतवरती गोळी झाडलेलीच नाही, उलट ऊर्जाताईचा जीव वाचवण्यासाठी मी स्वतः विक्रांतवरती गोळी झाडली आहे, त्याचा जीव घेतलाय स्वतःच्या स्वरक्षणासाठी. तेव्हा मात्र मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब बोलतात, काय बोलताय तुम्ही? ऊर्जा शिंदे यांच्या हातात बंदूक आहे, दिसत नाही का तुम्हाला? तेव्हा लगेच पद्मा बोलते, इन्स्पेक्टर साहेब अहो तुम्ही स्वतः बघा, बंदूक माझ्या हातात आहे, ऊर्जाताईच्या नाही. त्यावेळेला ऊर्जा पद्माला बोलते, पद्मा पद्मा तू काय बोलतेस, कळतंय का तुला? नको तिथे उगाच आगाऊपणा करू नकोस. त्यावेळेला पद्मा ऊर्जाचा हात धरत म्हणते, ऊर्जाताई गप्प बसा. ऊर्जाताई तुम्हाला काही कळतंय का? ऊर्जाताई मी जे करते ते योग्यच आहे आणि सत्य मला स्वीकारायलाच पाहिजे. माझ्यासाठी तुम्ही का जेलमध्ये जाणार? तेव्हा लगेच ऊर्जा म्हणते, सत्य परिस्थिती काय आहे तुला चांगलंच माहिती आहे ना पद्मा? त्यावेळेला लगेच पद्मा बोलते, हो सत्य परिस्थिती काय आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, तुम्ही जरा शांत बसा. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही मला अरेस्ट करा. हे सर्व पाटी एका कोपऱ्यात लपून छपून हर्षवर्धन बघत असतो आणि हर्षवर्धनने हे सर्व ऐकल्यानंतर त्याला खूपच राग येतो.
हर्षवर्धन स्वतःशीच बोलतो, या पद्माने तर माझाच डाव माझ्यावरती पलटवला. आता काय करू? एका दगडात दोन पक्षी मारायचे होते, पण या पद्माने तर माझ्याच नांग्या ठेचल्या. मला या ऊर्जाला कायमचं गजाड पाठवायचं होतं, पण ही ऊर्जा मात्र आता नामानिराई राहणार आणि गजाड मात्र ही पद्मा जाणार. काय करावं ना तेच कळत नाही. इन्स्पेक्टर साहेबांनी पद्माच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात आणि तिला घेऊन जात असतात. त्याच वेळेला ऊर्जा पद्माला बोलते, पद्मा पद्मा तू काय करतेस, परत एकदा विचार कर. त्यावेळेला पद्मा ऊर्जाच्या कानाजवळ जाते आणि ऊर्जाला बोलते, ऊर्जा ताई मला माहिती आहे गोळी तुम्ही झाडलेली नाही, पण हे सत्य शोधून काढण्यासाठी तुम्ही बाहेर असणं महत्वाचं आहे. तुम्ही जर का बाहेर नसलात आणि जेलमध्ये असलात तर तुम्ही सत्य कसं शोधाल? मला याची खात्री आहे ऊर्जाताई की तुम्ही जेलमधून मला बाहेर काढाल. तेव्हा मात्र ऊर्जा पद्माकडे बघतच राहते. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात, बस झालं, चला आता, आणि तिला ओढत ताणत पोलीस स्टेशनकडे नेत असतात. इकडे शौर्य खूपच काळजीत असतो, कारण ऊर्जा त्याला कुठेच दिसत नसते. त्यावेळेला कुमुदिनी शौर्याला बोलते, शौर्य शौर्य शांत हो, अरे एवढा हायपर का होतोयस तू? त्यावेळेला शौर्य बोलतो, आजी आजी मला खूप भीती वाटते, असं वाटतंय की सगळं काही हातातून निसटलंय. आजी काय करू तेच मला कळत नाहीये. त्यावेळेला लगेच मोठ्यानी कुमुदिनी बोलते, काय झालंय शौर्य, तू का असा हायपर होतोयस? त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, आजी आजी खूपच भयानक गोष्टी घडणार आहेत असं वाटतंय, खूप भीती वाटते. तेवढ्यात ऊर्जा तिथे आलेली असते. ऊर्जाला बघताच शौर्याला खूपच बरं वाटतं. शौर्य जाऊन ऊर्जाला मिठी मारतो आणि बोलतो, ऊर्जा ऊर्जा कुठे होतीस तू? ऊर्जा कळतंय का तुला? त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, बस शौर्य मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. त्यावेळेला शौर्य बोलतो, काय झालंय ऊर्जा? त्यावेळेला ऊर्जा बोलते, शौर्य आता मी तुला जे काही सांगणार आहे ते खूप भयानक आहे, पण शौर्य तुला ते ऐकून घ्यावंच लागेल. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, ऊर्जा जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, ऊर्जा काय झालंय? त्यावेळेला ऊर्जा बोलते, आजी शौर्य प्लीज माझ्या बेडरूम मध्ये चला ना. आणि कुमुदिनी आणि शौर्य ऊर्जा सोबत बेडरूम मध्ये गेलेले असतात. बेडरूम मध्ये जातात शौर्य ऊर्जाला बोलतो, ऊर्जा काय झालंय? का तू एवढी हायपर झालेस? तू काळजीत का आहेस ऊर्जा, बोल ना. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, शौर्य शौर्य खूप मोठा घोटाळा झालाय. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, घोटाळा? कसला घोटाळा? ऊर्जा जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू. त्यावेळेला ऊर्जा बोलते, शौर्य मी तुला सर्व काही सांगते, पण ते सर्व ऐकल्यानंतर तू प्लीज चिडू नकोस. आपल्याला परिणामांचा विचार करावा लागणार आहे शौर्य, आणि लवकरात लवकर पद्माला जेलमधून सोडवावं लागणार आहे. पद्माला जेलमधून सोडवावं लागणार आहे हे शौर्याला कळताच शौर्य बोलतो, तू काय बोलतेस, कळतंय? आणि पद्मा जेलमध्ये? अगं हे कधी झालं? त्यावेळेला ऊर्जा बोलते, सांगते, आणि सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही ऊर्जा शौर्य आणि कुमुदिनीला सांगत असते. हे सर्व ऐकल्यानंतर त्यांचे तर धाबेच दणाणतात. त्यांना काय करावं तेच कळत नाही. ती दोघंही हादरलेली असतात. त्यावेळेला शौर्य मोठ्याने बोलतो, ऊर्जा एवढं सगळं झालं आणि तू मला सोबत सुद्धा नेलं नाहीस. ऊर्जा तू जर का मला सोबत नेलं असतंस तर कदाचित आता या गोष्टी घडल्याच नसत्या. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, शौर्य शांत हो. शौर्य ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या घडतातच. आता नको त्या गोष्टींचा विचार करायची गरजच नाहीये. शौर्य प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र शौर्य मोठ्याने बोलतो, बस आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. मला तर समजतच नाही की काय करावं ते. पण एक गोष्ट मात्र नक्की, ऊर्जा पद्माने तुला वाचवण्यासाठी स्वतःला जेलमध्ये कोंडून घेतलंय, पोलिसांच्या हवाली केलंय. मला तर कळतच नाहीये की काय करावं ते. तेव्हा मात्र मोठ्याने ऊर्जा बोलते, शौर्य खरं सांगू? प्लीज शौर्य माझ्यावरती विश्वास ठेव. त्यावेळेला शौर्य बोलतो, हेच सांगणार असशील ना की तू विक्रांतवरती गोळी झाडलीच नाहीस म्हणून? तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, हो मी विक्रांतवरती गोळी झाडलीच नाही. खरं तर विक्रांतवरती गोळी कशी झाडली गेली हेच मला समजत नाहीये. त्यावेळेला शौर्य बोलतो, ऊर्जा तू एक नामांकित वकील आहेस.
तरी सुद्धा तुझ्या काही गोष्टी लक्षात आल्याच नाही. अगं तुला सगळ्या सापळ्यामध्ये अडकण्यात आलं होतं, पण पद्मामुळे तू जेलमध्ये गेली नाहीस, नाहीतर सगळं काही संपलं असतं. कळतंय का तुला? त्यावेळेला मात्र ऊर्जा बोलते, पण आता काय करायचं? त्यावेळेला कुमुदिनी ऊर्जाला बोलते, ऊर्जा आपण आधी पद्माला जाऊन जेलमध्ये भेटूया आणि नंतरच या सारासार गोष्टींचा विचार करूया. तेव्हा मात्र ऊर्जा बोलते चालेल. इकडे मात्र हर्षवर्धन घरी आलेला असतो. त्याच वेळेला ऊर्जा आणि कुमुदिनी घराबाहेर पडत असतात. पण जेव्हा हर्षवर्धनला कुमुदिनी बघते तेव्हा ती थांबते आणि कुमुदिनी हर्षवर्धनला बोलते, हर्षवर्धन, हर्षवर्धन, अरे पार्टीतून अचानक गायब, तू कुठे झाला होतास? त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, काही नाही, माझं खूप महत्वाचं काम होतं. त्यावेळेला लगेच कुमुदिनी बोलते, महत्वाचं काम? असं कोणतं महत्वाचं काम होतं की तुला पार्टीतून गायब व्हावं लागलं? तेव्हा मात्र ऊर्जाच्या मनात संशयाची पाल चुकचुकते आणि ऊर्जा हर्षवर्धनकडे रागाने बघत असते. त्यावेळेला हर्षवर्धन स्वतःशीच बोलतो, ही मुलगी माझ्याकडे रागाने का बघते? हिला माझ्यावरती संशय आलाय का? तसं जर का असेल तर खूपच भयानक आहे. हिचा संशय इथल्या इथे थांबला पाहिजे, नाहीतर नको ते घडेल. आता काय करावं तेच मला कळत नाही. तेवढ्यात मात्र ऊर्जा हर्षवर्धनला बोलते, हर्षवर्धन सर, तुम्ही कुठे गेला होतात? त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, ए ऊर्जा, तू नाही मला विचारायचा मी कुठे गेलो होतो आणि काय करत होतो ते. ऊर्जा, तू असा विचार कसा काय करू शकतेस आणि तू मला विचारतेस? होतं माझं एक महत्वाचं काम. त्यावेळेला ऊर्जा बोलते, हो का? घरात पार्टी चालू असताना तुमचं महत्वाचं काम होतं? तेव्हा हर्षवर्धन बोलतो, तू काय माझी उलट तपासणी घेतेस का? आणि हे बघ, स्वतःच्या अंगाशी जे आलंय ना ते आधी थांबवण्याचा प्रयत्न कर. त्यावेळेला ऊर्जा बोलते, तुम्हाला कसं कळलं की माझ्या अंगाशी काय आलंय आणि काय नाही ते? आणि खरं सांगू का हर्षवर्धन सर, आता तर माझी खात्रीच पटली की हे सर्व तुम्हीच घडवून आणलं. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन ऊर्जाला बोलतो, ऊर्जा, नको ते आरोप करू नकोस. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, जाऊ देत ना ऊर्जा, चल आपण निघूया. आणि कुमुदिनी आणि ऊर्जा तिथून निघालेले असतात. इकडे हर्षवर्धन त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि सगळ्या वस्तूंची आदळापड करत असतो. तो म्हणत असतो, एवढं सगळा प्लॅन रचला, पण त्या पद्माने मात्र एका झटक्यात हा प्लॅन बिघडवला. आता काय करू तेच कळत नाहीये. मला तर समजतच नाहीये, पण मला आता शांत राहून चालणार नाही. लवकरात लवकर काहीतरी मला केलं पाहिजे, पण काय करू तेच कळत नाहीये. तेवढ्यात मात्र तिथे विजया आलेली असते आणि विजया हर्षवर्धनला बोलते, अहो अहो काय झालं तुम्हाला? तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात? डोकं दुखतंय का तुमचं? त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, विजया विजया शांत हो, काय चाललंय तुझं? आणि विजया सारखं सारखं मला तेच तेच का विचारतेस? अगं मी ऑफिसमधून लवकर आलो तरी प्रॉब्लेम, उशिरा आलो तरी प्रॉब्लेम, काय करायचं काय मी तेच तरी सांग ना. तेव्हा लगेच विजया बोलते, अहो सहजच विचारलं, तुमची तब्येत बरी वाटली नाही म्हणून येऊन विचारलं, पण तुम्ही तर माझ्यावरती चिडताय. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, विजया विजया सॉरी, काय आहे ना कामाने एवढा त्रस्त झालोय ना की सारासार विचार करायची इच्छाच राहिली नाही. विजया म्हणूनच हा राग तुझ्यावरती निघाला. तेव्हा लगेच विजया बोलते, अहो सॉरी बोलायची गरजच काय? अहो मला पूर्णपणे माहिती आहे तुमचा राग माझ्यावरती निघाला कारण मी तुमची हक्काची आहे म्हणूनच ना, आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही असा विचार सुद्धा मनात आणू नका. आणि लगेच विजया तिथून निघून गेलेली असते. इकडे कुमुदिनी आणि ऊर्जा पोलीस स्टेशनमध्ये या पद्माला भेटायला आलेले असतात. त्यावेळेला पद्मा ऊर्जाला बोलते, ऊर्जाताई तुम्ही इथे कशाला आलात? त्यावेळेला ऊर्जा बोलते, पद्मा तुझे आभार कसे मानू मलाच कळत नाही. त्यावेळेला पद्मा बोलते, ऊर्जाताई तुम्ही माझे आभार मानून तुमच्यापासून मला लांब करताय, मला परक करताय. तेव्हा ऊर्जा पद्माला बोलते, पद्मा असं काहीच नाहीये, तू असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. खरं सांगू का पद्मा, मला तर याच गोष्टीचं वाईट वाटतंय की मी आता तुझ्यासाठी काय करू आणि तुला कसं इथून बाहेर काढू. त्यावेळेला मोठ्यानी पद्मा बोलते, ऊर्जाताई माझी पूर्णपणे खात्री आहे तुम्ही मला इथून बाहेर काढालच.
आणि ऊर्जाताई, आता नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा या गोष्टीचा विचार करा की या केसला कसं सॉल्व्ह करायचं. ऊर्जाताई, तुम्ही काहीही केलं नसताना मी तुम्हाला असं जेलमध्ये नाही पाहू शकत. त्यावेळेला कुमुदिनी पद्माला बोलते, वा पद्मा वा, आज जहागीरदारांची इज्जत जी काही वाचली ना ती तुझ्यामुळे. पद्मा, खरंच तुझे आभार मानावे तेवढे कमी आहे. त्यावेळेला लगेच पद्मा बोलते, आजी, जहागीरदारांची इज्जतीचं मला माहिती नाही, पण मी जे काही केलं ते माझ्या ऊर्जाताईसाठी मी स्वतःवरती आरोप घेतलेत. त्यावेळेला ऊर्जा बोलते, पद्मा तू काळजी करू नकोस, पुढच्या 4 ते 5 तासात मी तुला जेलमधून सोडवेन. तेव्हा लगेच पद्मा बोलते, ऊर्जाताई तुम्ही शांत व्हा. मी तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही नीट पुरावे शोधून काढा आणि नंतरच या गोष्टीवरती बोला. तोपर्यंत तुम्ही बोलूच नका असं मला वाटतंय. तेव्हा कुमुदिनी ऊर्जाला बोलते, ऊर्जा, पद्मा अगदी योग्य बोलतीये, तू नीट विचार कर. उगाचच असं काहीतरी निर्णय घेऊ नको जो तुलाच भारी पडेल. इकडे शौर्य मात्र खूप विचार करत असतो. तो म्हणत असतो, ऊर्जा म्हणते की तिने बंदुकीतून गोळी झाडलीच नाही. खरं तर बंदुकीतून गोळी कुठून आली तेच कळलं नाही, पण आता मात्र त्याच गोष्टी शोधाव्या लागतील. तेवढ्यात तिथे हर्षवर्धन आलेला असतो आणि हर्षवर्धन शौर्याला म्हणतो, शौर्य काय झालं? अरे ऊर्जा सुद्धा जाताना खूप नाराज होती आणि तू सुद्धा. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, काही नाही डॅड, खरंच काही नाही, आणि काही असतं तर तुम्हाला सांगितलं असतं. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, शौर्य तू माझ्यापासून काही लपवतोयस का? तेव्हा लगेच शौर्य बोलतो, नाही डॅड, नाही, मी तुमच्यापासून काही एक लपवत नाही, तुम्ही असा विचार सुद्धा करू नका. तेव्हा मात्र शौर्य खूप चिडलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच हर्षवर्धन स्वतःशीच बोलतो, शौर्य बाप आहे मी तुझा, तू माझ्यापासून गोष्टी लपवतोयस हे मला कळतंय, पण शौर्य एक ना एक दिवस तू स्वतःहून मला या सर्व गोष्टी सांगशील. माझाच डाव माझ्यावरती फसला हे मला कळलंय, आणि आता मात्र मला तो फसलेला डाव मला नीट करावाच लागणार आणि माझ्या बाजूने सगळे पुरावे नष्ट करावे लागणार. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, पद्माने स्वतःच्या अंगावरती विक्रांतला मारण्याची केस घेऊन खरोखर चुकीचं केलंय का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.